हॅलो, नमस्कार, वेलकम. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या रविवारच्या या सत्संगच्या सेशनमध्ये. आय होप सो माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स इफ माय व्हॉइस इज क्लिअर एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. आजच्या दिवसाला तुम्ही इथे आहात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. मागील काही रविवारपासून आपण भगवद्गीता या विषयावर चर्चा करतो आहोत सत्संगमध्ये, आणि आज आपण 2 अध्याय कंप्लीट करणार आहोत. अध्याय नंबर 11 आणि 12. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे लोक नवीन आहेत, फर्स्ट टाइम वगैरे ज्यांनी जॉईन केलेलं आहे, त्यांच्यासाठी थोडीशी माहिती मी देतो आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सत्संग ही एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी दर रविवारी, प्रत्येक रविवारी काहीतरी नवीन शेअर केले जाते. पण आता मागील काही दिवसापासून आपण फक्त गीतेवर डिस्कशन करतोय. पण येणाऱ्या काही रविवारमध्ये अजून काही नवीन गोष्टींना आपण हात घालणार आहोत, जसं की ध्यान आहे, योग आहे, अशा काही गोष्टी राहतील. नाडी आहे. ओके. तर तुम्ही दररोज, म्हणजे प्रत्येक रविवारी या ठिकाणी येता आणि छान प्रकारे तुम्ही या सत्संगचा आस्वाद घेता, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सत्संगचा अर्थ सिंपल आहे. सत्य का संग, म्हणजे अ कंपनी ऑफ ट्रूथ. आणि ज्या ठिकाणी सत्याच्या सोबत तुम्ही असता त्याच ठिकाणी तुम्ही देवाच्या सोबत असता. सो द कंपनी ऑफ ट्रूथ इज अ कंपनी ऑफ गॉड. आज सकाळी सुद्धा आपलं एक छान सेशन झालं. सकाळी 5 ते 6:30 अक्षय तृतीयेच्या बद्दल ते सेशन होतं. आणि फार लिमिटेड 28-30 लोक त्याच्यामध्ये होते. सो इट वॉज अ अमेझिंग सेशन. नाव आज आपण 2 अध्यायांवर चर्चा करणार आहोत. 2 अध्यायांना आपण समजून घेणार आहोत व्यवस्थितरित्या. सो त्यासाठी थोडंसं तुम्हाला एक 40 मिनिटाचा वेळ, 40 ते 45 मिनिटाचा वेळ तुम्हाला काढावा लागेल, ज्या ठिकाणी त्या सगळ्या अध्यायाला आपण समजू. मागचा जो अध्याय होता आपला, अध्याय क्रमांक 10, त्यामध्ये आपण हे पाहिलं की भगवान श्रीकृष्णाला अर्जुन जो आहे, तो प्रश्न विचारतो आहे की देव कुठं आहे, देव कसा आहे, देव कसा दिसतो, वगैरे वगैरे वगैरे, आणि मी त्याला कसं बघू शकतो. आणि तेच मी या तुम्हाला सुद्धा मागच्या वेळेस समजावून सांगितलं होतं की आजच्या या 2026 मध्ये, म्हणजे 21वं युग आपण म्हणतो, त्याच्यामध्ये देवाचं दर्शन कसं होईल. तर देव काही स्वतः खाली येणार नाही, किंवा आले तरी ते जसे आहेत तसे तुम्हाला दिसणार नाही. किंवा असं म्हणतात की त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या रूपामध्ये पाहण्यासाठी आपली पण तेवढी कुवत असावी लागते. त्याला चांगल्या भाषेत लायकी असं म्हणतात. ठीक आहे. पण तरीही आपल्या त्या आसपास लोक देव आहेच. जसं की मागच्या अध्यायामध्ये आपण शिकलो होतो की आपल्या आसपास तर देव आहेच, आणि प्रत्येक वेळी तो त्याची प्रचिती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीने देतो. फक्त त्याचं डायरेक्ट दर्शन आपल्याला घडत नाही. राईट. सो आजचा जो अध्याय आहे त्याचं नावच आहे विश्वरूप दर्शन योग. म्हणजे या 11व्या अध्यायाचं नाव आहे. त्यानंतर आपण 12वा अध्याय सुद्धा शिकू, ज्याचं नाव आहे भक्ती योग. ठीक आहे. सो मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, मनातल्या मनात त्याचं उत्तर द्यायचं आहे. स्वतःलाही हा प्रश्न विचारतो मी आणि तुम्हालाही विचारतो. तो प्रश्न हा आहे की जर देव आपल्या समोर उभा राहिला तर काय वाटेल आपल्याला? व्हॉट वी विल फील? आपल्याला आनंद वाटेल की आपल्याला भीती वाटेल? कारण आपल्यासाठी देवाची प्रतिमा काय आहे माहिती आहे? जे आपण टीव्ही सिरियलमध्ये वगैरे, फोटोमध्ये वगैरे पाहिलं, ती आपल्यासाठी देवाची प्रतिमा आहे. ओके. पण ॲक्च्युअल जर का देव आपल्यासमोर उभा राहिला, तर आपल्याला भीती वाटेल की आपल्याला आनंद होईल? व्हॉट विल हॅपन? जस्ट आन्सर इनसाइड यू. अपने अंदर ही आन्सर करो इस चीज का. तर आजचा अध्याय आपल्याला हेच सांगतो की देवाचं खरं रूप पाहणं हे सोपं नाही. त्याच ठिकाणी अर्जुन जो आहे, तो बरेच प्रश्न विचारतो आहे भगवान श्रीकृष्णाला, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आणि त्याला आता समजायला लागलेलं आहे की देव हा प्रत्येक ठिकाणी आहे. तो भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की कृष्णा, तुम्ही म्हणता की तुम्ही सर्वत्र आहात, तर मला ते पाहायचं आहे. कसं आहात तुम्ही सर्वत्र? कारण मी काय सांगितलं, अर्जुन थोडा लॉजिकल आहे, सायंटिफिक दृष्टिकोन आहे.
अर्जुनाचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, सायंटिफिक दृष्टिकोन आहे, है ना. सो लॉजिकल आहे तो थोडासा. तो काय म्हणतो की कुठे आहे देव, मला दाखवा, तुम्ही आहात सगळ्या ठिकाणी, कसे आहात तुम्ही. तर तो, काही स्टुडंट असतात ना असे, की सर हिलिंग कसं होते मला दाखवा, खरंच होते का सर हिलिंग, राईट. सो थोडा लॉजिकल आहे अर्जुन. लॉजिकल म्हणजे तो म्हणतो की मेरे को दिखाओ, अगर ऐसा कुछ है तो वो कैसे होता है, नाही तर मग माझा विश्वास आहे त्या गोष्टीवर. पण असं तो म्हणू शकत नाही डायरेक्ट की विश्वास नाही, त्याला म्हणावंच लागते की विश्वास आहे, पण तुम्ही दाखवा, मला दाखवा तुम्ही काय आहे. सो तो ऐकून समाधानी होत नाहीये, त्याला एक्सपिरियन्स पाहिजे त्या गोष्टीचा. आणि हा मुवमेंट जो आहे, हा फार महत्त्वाचा मुवमेंट आहे त्या संपूर्ण संवादामध्ये. जो काही ते डिस्कशन चालू आहे त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुवमेंट आहे हा, की ज्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला दाखवा, मला अनुभव करवा की तुम्ही आहे प्रत्येक ठिकाणी. त्यावेळी कृष्ण एक अमेझिंग गोष्ट सांगतात. आणि म्युझिकचा आवाज जास्त नाही येत आहे ना तुम्हाला? हां, जास्त येत असेल तर सांगा चॅट बॉक्समध्ये कमी करून, ठीक आहे. नाही सर, नाही. सो कृष्ण भगवान जे आहेत त्यावेळेस ते सांगतात की तू पाहू शकत नाहीस, तू पाहू शकत नाहीस, तू मला या डोळ्यांनी नाही पाहू शकत. का? कारण क्षमता तुझी लिमिटेड आहे. आता आपल्या हातावर जर आपण मायक्रोस्कोपनी पाहिलं तर आहेत की नाही काही पार्टिकल्स आहेत आपल्या हातावर, जीवाणू विषाणू काही तर असतील आपल्या हातावर. पण या नॉर्मल डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकतो का? नाही. आता आपल्याला काय वाटते, हात तर माझे स्वच्छ आहे, क्लीन आहे एकदम, राईट. सो एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी आहे. पण तो म्हणतो की तू, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यांना की तू नॉर्मल डोळ्यांनी नाही बघू शकत मला. जसं तू सूर्याला डायरेक्ट बघू शकतो का? डायरेक्ट नाही बघू शकत. काही क्षण बघू शकतो पण डायरेक्ट असं बघू, कारण त्याची ब्राईटनेस जी आहे ती सहन होत नाही आपल्याला सूर्याची. तसंच माझं विश्वरूप आहे, जेव्हा मी तुझ्या समोर जर आलो तर तू डोळे बंद करून घेशील. म्हणून मग त्याला ते रूप दाखवण्यासाठी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण काय देतात, एक दिव्य दृष्टी देतात. कोणाला? अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात. आणि मग त्या ठिकाणी त्याला विश्वरूप दर्शन घडवतात. कोण? भगवान श्रीकृष्ण. सो कल्पना करा, इमॅजिन करा की अर्जुन जेव्हा असं कृष्णाकडे बघत आहे आणि अचानक कृष्णाचं रूप बदलायला लागत आहे. सो तो एक्सपीरियंस कसा असेल? कैन यू इमेजिन? जस्ट इमेजिन, आंखें बंद करके इमेजिन करो कि अर्जुन की जगह पे आप खड़े हो या आप बैठे हो हाथ जोड़ के, एंड नाउ द कृष्णा इज चेंजिंग हिज कंप्लीट पर्सनॅलिटी. सो हाऊ वॉज दॅट? कसं असेल ते? आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला विचारतात, काय दिसतंय तुला? काय दिसतंय? तेव्हा तो म्हणतो की मला हजारो डोळे दिसत आहेत, हजारो हात दिसत आहेत, अनंत मोठं रूप मला दिसत आहे, अगदी तेजस्वी आहे, अगदी भयंकर प्रकाश दिसत आहे, जणू की हजार सूर्य एकत्र आलेले आहे. कॅन यू इमॅजिन? घराच्या बाहेर जा आता थोडंसं क्लास झाल्यावर आणि फक्त सूर्याकडे डायरेक्ट बघून बघा, बघा असं दिसतं का? डायरेक्ट बघू शकतो का आपण? आणि तो म्हणतो की हजार सूर्य एकत्र आलेले आहेत, असं मला फील येत आहे. तर काय झालं असेल त्यावेळेस? कसं वाटलं असेल? आणि अर्जुन पाहतो की संपूर्ण विश्व जे आहे ते कृष्णामध्ये सामावलेलं आहे. ग्रह आहेत, तारे आहेत, आकाश आहे, सगळे जीव आहेत. सगळं एकाच ठिकाणी त्याला दिसते. ओ माय गॉड! आणि मग अर्जुन काहीतरी भयानक दिसल्यासारखं त्याला वाटते. योद्धा जे लढत आहेत तिथे त्या भूमीवर, ते सगळे लोकं त्याच्या कृष्णाच्या तोंडात जाताना त्याला दिसतात. जणू काही तो काळ काळ आहे. तो सर्वांना गिळून घेतोय. खा लेता है वो सबको. हे त्याला दिसायला लागतं सगळं रूप. सो देवाचा अर्थ आहे, देव इज इक्वल टू निर्माण करणारा आणि नाश करणारा. निर्माण करणारा आणि नाश करणारा कोण आहे? देव आहे.
सो त्या ठिकाणी अर्जुनाची जी प्रतिक्रिया असते ती कशी असते माहिती आहे? घाबरून जातो तो, घाबरून जातो. आणि तो घाबरत घाबरत म्हणतो की अरे हे काय आहे, व्हॉट इज धिस, हे काय आहे? मी एकदम घाबरलो, काय आहे? तो थरथरतो, दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, माफी मागतो की मला माफ करा, मी काय काय बघतोय, हे व्हॉट इज दिस, राईट? तो म्हणतो मी तुम्हाला मित्र समजलो, पण तुम्ही तर परमेश्वर आहात. ओ माय गॉड, आय डोंट नो. मी मी तर तुम्हाला मित्रासारखं ट्रीट केलं आतापर्यंत. इथेच एक लेसन आहे आपल्यासाठी सुद्धा, खूप महत्वाचा लेसन आहे, लक्षात ठेवा बरं का. गीता समजावून सांगताना कोणीच हा लेसन तुम्हाला सांगणार नाही. कारण की मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की हाऊ टू कनेक्ट दॅट गीता. बऱ्याचदा आपण काही लोकांसोबत अशा राहतो की ते फार पोहोचलेली चीज असतात, समजलं का? पण ते आपल्यासोबत राहताना एकदम नॉर्मल राहतात आणि आपण त्यांना हलक्यात घेतो. ठीक है, अपने को क्या लगता है, क्या ठीक है, क्या है, ओके. बट जब वो असली रूप में आ जाएंगे ना, तब प्रॉब्लेम हो जाएगा फिर. जसं अर्जुनाला वाटलं की अरे मी तर तुम्हाला मित्र समजत होतो, ओ माय गॉड, तुम्ही तर गॉड, यू आर गॉड, तुम्ही तर गॉड आहात, परमेश्वर आहात तुम्ही. सो हे आहे ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही जेव्हा बोलता, प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक म्हणजे प्रत्येक, सो जरा अपना जो है ना वो बचा के रखना, सामने वाले का सुनना कभी भी. कारण तुम्हाला नाही माहित की तुमच्या समोरचा व्यक्ती किती पोहोचलेला आहे. ओके, सो हमेशा शांति से सुनना, हे गीता आपल्याला सांगते की पहिले सुनो, देखो, उगाच जज नका करू कोणाला. सो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी मित्र पण आहे, मी गुरु पण आहे आणि मी देव पण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व कोण? भगवान श्रीकृष्ण. सब कुछ हूं मैं. ओके, तुला काय पाहिजे सांग, एव्हरीथिंग इज देअर. इथे खूप मोठा मेसेज आहे. तो मेसेज आहे की मी काळ सुद्धा आहे. कृष्ण काय म्हणतात की मी काळ सुद्धा आहे. सगळं निर्माण जर का मी करू शकतो, तर सगळं नष्ट सुद्धा मी करू शकतो. आणि हे सगळं वेळ करत असते. कोण करत असते? वेळ, टाइम. म्हणतात ना, हर दर्द की दवा क्या है? वक्त है. कितना भी दुखी हो जाए इंसान और कितना भी सुखी हो जाए, है ना, हर दर्द की दवा है वक्त. आज वक्त है, ठीक है, सब ठीक है. कल वक्त खराब है, काहीच नाही. त्यामुळे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, गरज वाटली तर लिहून घ्या. जेव्हाही चांगला टाइम असेल, जेव्हाही चांगली वेळ असेल, तेव्हा त्या वेळेचा माज नाही आला पाहिजे. क्योंकि क्या पता कि कल क्या होने वाला है. और ये सब कुछ कौन बना रहा है? कौन बनवत आहे? ईश्वर, गॉड, जे काही तुम्ही म्हणत असाल, एनर्जी, वो अगर पलट गया तो सब कुछ पलट सकता है 1 मिनिट के अंदर. असा नका विचार करू की माझ्या बँकेत खूप पैसे आहे, माझ्या घरी फार गोल्ड आहे. एक दिन में वो जिस बैंक में आपका पैसा है, डरा नहीं रहा हूं मैं, प्रॅक्टिकल गोष्ट सांगत आहे मी, भीती नाही दाखवत आहे, ऐकून घ्या. ज्या बँकेत तुमचे पैसे आहे, ते बँकच बंद झाली. ज्या घरात तुम्ही गोल्ड ठेवलेले, त्या घरात चोरी झाली रात्रीच. झालं सफाचक, सब कुछ रास्ते पे आ गए. ओके, हो सकता है, हुआ है. 1 महिन्या आधीची न्यूज सांगतो मी तुम्हाला. एक बँक होती आमच्या गावी, खूप चांगली. त्या बँकेमध्ये लोकांचे करोडो रुपये होते, करोडो रुपये, 60 करोडच्या आसपास काहीतरी. डुबली ती बँक. जिन लोगों ने 14-14, 15 लाख, कोणाचे 20 लाख, कोणाचे 50 लाख, आता ज्यांचे 2 नंबरचे पैसे होते त्यांचं तर काही नाही, पण ज्यांचे बिचाऱ्यांचे कष्टाचे पैसे होते, सब गायब. बँकवाला पैसे घेऊन गायब. So nothing is permanent in this world. Permanent in is what? What is permanent? You are the permanent. Your energy is the permanent.
तुमचे आत्ताचे थॉट्स, तुमची आत्ताची ॲक्शन, तुम्ही आता काय करत आहात, ॲट प्रेझेंट इज परमनंट, दॅट्स ऑल. आत्ता जे आहोत आपण, आता जे या सेशनमध्ये बसलेलो आहोत, 10 वाजून 19 मिनिटं झालेली आहे, हे आहे गोष्ट फक्त सत्य, बाकी काहीच नाही आहे. ना कल किसको पता है और ना कल का कुछ आप कर सकते हो. सो प्रेझेंट इज एव्हरीथिंग. That is what Gita is teaching us. How many people are understanding this? Time me in the chat box, everybody. कितने लोग समझ रहे हैं क्या है ये? आधे लोग तो आए नहीं. ठीक है जी. गीता नसीब में नहीं है उनके, है ना, इसलिए नाही आए वो. वाय दे आर नॉट हियर? बिकॉज गीता नाही आहे उनके नसीब में. बघा, ह्या गोष्टीसाठी पण एक नशीब लागते काय, लक्षात ठेवा माझी गोष्ट तुम्ही. हर कोई नहीं सुन सकता ये चीज़. हर किसी के बात बस की बात नहीं है. मैं अगर आपको सुना रहा हूँ तो वो उसकी इच्छा है, भगवान की इच्छा है. और आप अगर सुन रहे हो तो वो भी भगवान की इच्छा है. एंड दैट्स वाई वी आर हियर. यू अंडरस्टँड? सो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी काळ आहे, सगळं काही निर्माण मीच करतो, सगळं काही नष्ट सुद्धा मीच करतो. हे देणारा आणि घेणारा कोण आहे? मी आहे. सो टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तू काही करत नाहीस, तू फक्त एक माध्यम आहेस. किती सुंदर वाक्य आहे. त्याला काय म्हणतात? तू काहीच करत नाही, तू फक्त एक माध्यम आहे. सर्व काही तर मी करत आहे बाबा. तेरे को क्या लग रहा है तू कर रहा है? 18 सेशन तू घेत आहे असं वाटत आहे तुला? कोण ले रहा है भैया? कोण ले रहा है? यू अंडरस्टँड? त्यानंतर पुढं कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला फक्त तुझ्या ड्युटीचं रिमाइंडर देत आहे. तुझं काम काय आहे ते तुला सांगत आहे मी. तुझं काम आहे उठ आणि लढ. आणि का लढ? कारण हे लढणं आधीच ठरलेलं आहे. तू फक्त तुझं कर्तव्य करत आहेत बाळा. तू फक्त तुझं कर्तव्य करत आहे. अर्जुन काय म्हणतो? मी लढणार नाही. पहिल्या अध्यायामध्ये काय म्हणतो? मी लढणार नाही. माझे नातेवाईक आहे सगळे समोर, माझे काका आहे, माझे भाऊ आहे, मी कसं का लढू त्यांच्यासोबत? ते तर माझेच लोक आहे. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू कुछ नहीं कर रहा है मेरे भाई, सब कुछ करने वाला कौन है? मैं हूं. तू तर फक्त एक माध्यम आहे, मोहरा आहे तू, मोहरा. तसेच आपणही मोहरे यात लक्षात ठेवा. मी ऑलवेज सांगतो, ऑलवेज, एकदा नाही 10 वेळा सांगतो, 10 वेळा नाही 1000 वेळा सांगतो की हिलिंग आप नहीं कर रहे हो. नो बडी इज डुईंग हिलिंग. कोणी जर म्हणत असेल की मी हिलर आहे, म्हणजे म्हणू शकता, असं काही नाही आहे. पण जो कुछ भी हो रहा है उसके बाद हु वी आर, है ना, हम सिर्फ कोशिश कर सकते हैं, दैट्स ऑल. करने वाला कोई और है. सो रिझल्ट आपल्या हातात नाही आहे. ओके. तो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू अर्जुना, तू तर बाळा फक्त माध्यम आहेस रे. काय आहे? माध्यम आहे. कर करणार तर मी आहे, करत तर मी आहे सगळं काही. आणि हे आधीच ठरलेलं होतं. तुला फक्त हे आता दिसत आहे. काय गमतीदार विषय आहे कि हमें अभी पता चल रहा है ना, कि सागर सर रेकी शुरू करेंगे, फिर वो सत्संग लेंगे. हे मला आता दिसत आहे. 10 साल से तो मैं डिजिटल कोचिंग पढ़ा रहा था. 10 साल से तो मैं ऑनलाइन अलग कुछ चीज़ें पढ़ा रहा था. सो ये सब कुछ डिसाइडेड आहे बाबा. आपलं कर्तव्य एवढंच आहे की जसा रस्ता दिसतो तसं चालत जाणे, दॅट्स ऑल. जैसा रास्ता दिख रहा है वैसा आगे बढ़ते जाओ. और जैसे जैसे बढ़ते जाएंगे अपने आप आपका जो भी है वो काम हो. बहुत पॉवरफुल आहे. रिझल्ट आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, ॲक्शन. काम करणे आपल्या हातात आहे. जो भी आपको, तुम्हाला जे मेसेज येतात ना इथे की मला हे करायचं आहे, मला असं वाटत आहे, हे मेसेज आपण नाही क्रिएट करत आहे. समबडी एल्स इज क्रिएटिंग द मेसेज. सो अर्जुन एक विनंती करतो मग कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. काय विनंती करतो माहिती आहे? की मला तुमचं परत नॉर्मल रूप जे आहे, साधं रूप जे आहे ते दाखवा. आणि का बरं साधं रूप दाखवा मला? कारण की हे रूप फार भयावह आहे, भयंकर आहे. हे मी बघू शकत नाही. आय कांट हैंडल दिस. इसको मैं नहीं हैंडल कर पाऊंगा. ये बहुत ही भयंकर रूप है.
सो मला तुमचं नॉर्मल रूप दाखवा, जे नॉर्मल तुमच्या माझ्यासारखं, जिथं मला तुम्ही मित्रासारखे वाटले पाहिजे असं रूप दाखवा. ओके, ते बरं वाटते. राईट. कारण विश्वरूप जे आहे ते फार इंटेन्स आहे. आणि कृष्ण परत आपल्या ह्युमन रूपात परत येतात आणि तेव्हा अर्जुन शांत होतो. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे रूप ज्ञानाने नाही, तपाने सुद्धा नाही, हे रूप फक्त आणि फक्त भक्तीने पाहता येते. फक्त कसं पाहता येते? भक्तीने पाहता येते. आणि भक्ती म्हणजे काय आहे? भक्ती म्हणजेच कनेक्शन आहे. सहस्रार चक्र, भक्ती, कनेक्शन. हाऊ यू बिल्ड दॅट कनेक्शन विथ युअर गॉड और विथ द एनर्जी ऑफ दिस युनिवर्स. दॅट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग. एक महाराज आहेत, फार जास्त त्यांचं नाव आहे आजकाल. आणि खरोखर पॉवरफुल असतील ते, प्रश्नच नाही, आहेच ते पॉवरफुल असं वाटते मला. त्यांचं नाव आहे प्रेमानंद महाराज. बघा तुम्ही कधीतरी त्यांचे. त्यांना एक प्रश्न विचारला का त्यांच्या अनुयायीने एक प्रश्न विचारला की महाराज जी आप हो कौन? आप कौन हो? त्यांचं उत्तर फार सिंपल होतं की मैं तो मेरे राधा रानी का दास हूँ, राधा रानी का भक्त हूँ. मी काही संत नाही, मी काही साधू नाही, मी काही तपस्वी नाही आहे. मी राधा रानी का भक्त है और जो भी कुछ बोल रहा हूँ, जो भी कुछ हो रहा है, वो सब उसके वजह से हो रहा है. When you be in that surrender mode in your life, I tell you, life will be very, very different. Very, very different. But that is too difficult. Okay? इतना भी आसान नहीं कि आपने डिसाइड कर लिया और बस. बहुत तकलीफ होगी उसमें जाने. कारण कसं आहे माहिती आहे का? प्रत्येक गोष्टीची घेतल्या जाते परीक्षा. आहे ना? की खरंच आपण एलिजिबल आहोत का? है ना? नोकरीवर लागले असाल तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये, किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, एक्झाम घेतल्या गेली ना? काय घेतले गेली एक्झाम? की आप उतने काबिल हो की नाही. तर भक्तीची पण तशी एक्झाम घेतल्या जाईल. पण एकदा जर का तुम्ही त्या एक्झाममध्ये पास झाले, तर मग आयुष्यातले हे जे जे अडचणी आहेत ना, हे फार किरकोळ आहे, किरकोळ. व्हेरी स्मॉल. इसने तो बहुत खूब कहा है कि तुम मांगने से कितना मांग लोगे. तुम मांगने से कितना मांग लोगे, लेकिन जब वो देना शुरू करेंगे तो त्याची काही सीमाच नाही आहे. आप मांगने से कितना मांगेंगे, भगवान मुझे 1 करोड़ दे दो, 10 करोड़ दे दो, 100 करोड़ दे दो, 1000 करोड़ दे दो. लेकिन जब उन्होंने ठान लिया की भैया तेरे को उठाना है अभी. तुम्ही पाहिलेलं आहे उदाहरण, आपण पाहतो रोज. रस्त्यावरचे लोक आज कुठेतरी जाऊन बसले. नथिंग बट जस्ट ब्लेसिंग्स. सो जिंदगी में पैसे कमाते हो या नहीं कमाते हो, उससे भी ज़्यादा इम्पोर्टेंट है कि आप ब्लेसिंग्स कमाते हो कि नहीं कमाते हो. दैट्स वाई आई एम हियर इन दिस प्रोफेशन, बिकॉज यहाँ पे ब्लेसिंग्स बहुत मिलते हैं. ओके. सो सोप्या भाषेत हा अध्याय, 11वा अध्याय आपण क्लोज करू आणि 12व्या अध्यायाकडे आपण जाऊ. तर 11वा अध्याय आपल्याला हे सांगतो की देव जो आहे तो इन्फिनाईट आहे आणि आपण लिमिटेड आहोत. पण देव इन्फिनाईट आहे. देव निर्माणही करू शकतो, नाशही करू शकतो. आपण फक्त एक माध्यम आहोत. तर आपलं काम करत राहणे, कर्तव्य करत राहणे, हेच आपलं काम आहे. सुबह उठो, बैग पैक करो, अपने ऑफिस निकल जाओ या अपने बिजनेस पे निकल जाओ. फिर वो बिजनेस कैसा होगा, प्रॉफिट होईल की नहीं होईल, बिजनेस होईल की, वो सब वो देख लेंगे. आप अपना काम करो ईमानदारी से, खत्म. आपके अकाउंट में पैसा आ जाएगा. यू कांट बिलीव यहाँ पे कितने लोग बैठे हैं, कोण बसलेलं आहे मला खरंच माहीत नाही, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मी पाहत नाही जनरली. पण आय जनरली डोंट सी माय बँक अकाउंट. जनरली महिन्याच्या एकदा सीए माझा सांगतो फक्त की सर इस महीने इतना हुआ है, और वो सब चल रहा है पिछले 2-2.5 साल से, सब कुछ ठीक ठाक. सो when you are in surrender mode, when you are in, you know, you live your life with trust. बहुत डिफिकल्ट है वो, बट करता करता होऊन जाईल. इफ यू डू द प्रॅक्टिस, हो जाएगा वो. सो भक्तीने देव अनुभव करता येतो, असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. देव छोट्या रूपात नाही आहे, देव संपूर्ण विश्वात आहे. कल्पना करा की सगळं विश्व जे आहे ते एकाच ठिकाणी आहे आणि तुम्ही त्याचा काय आहात, भाग आहात. ओके. सो हा 11वा अध्याय होता. आता 12वा अध्यायाकडे आपण जाऊ, ज्याचं नाव आहे भक्ती योग.
आज तोही अध्याय आपण घेऊ, कारण थोडासा वेळ आहे आपल्याकडे. आणि त्याच्याशी जुळलेला आहे तो, त्या गोष्टीशी जुळलेला आहे 12वा अध्याय. सो भक्तियोग काय सांगतो आपल्याला माहिती आहे? मग आता भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, भक्तीने त्या देवाची प्राप्ती जर का होऊ शकते, कारण देव म्हणतात की बाबा मी तसा तर काहीच दिसणार नाही तुम्हाला, पण भक्ती जर का तुम्ही केली तर कदाचित मी दिसू शकतो. सो पुन्हा एक प्रश्न येतो माझ्या डोक्यामध्ये, आणि तो आहे की तुम्ही कोणावर प्रेम करता? आपण कोणावर प्रेम करतो? आई वडिलांवर, मित्रमैत्रिणीवर, किंवा कोणीतरी एका स्पेसिफिक खास व्यक्तीवर? कोणावर प्रेम करतो आपण? महत्वाचा प्रश्न आहे, लाईफ चेंजिंग असू शकते काही लोकांसाठी. पण पुढचा प्रश्न आहे की तुम्ही देवावर प्रेम करता का? आपण देवावर प्रेम करतो का? किसी ने बड़ा खूब कहा है कि भैया देखो, जिस भी इंसान से आप प्यार कर रहे हो, इंसान, अगर माणसाशी प्रेम असेल तुमचं, तर त्या प्रेमाची काही गॅरंटी नाही आहे. ओके, आणि त्या प्रेमामध्ये भरपूर गोष्टी आहेत, भरपूर कंडिशन आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग याचा अर्थ हा नाही की प्रेम करूच नाही, हे नाही म्हणत आहे मी. मी फक्त हे म्हणत आहे की त्यातल्या त्यात आपण ईश्वरावर कशी भक्ती करू शकतो, कसं प्रेम करू शकतो. इंसान से जो प्यार कर रहे उसका गारंटी है क्या? नहीं. वो चाइना माल है, उसका कोई गॅरंटी नाही. चले तो चांद तक है, नाही तो कुछ भी नाही. ठीक आहे, ईश्वराची म्हणजे माणसाची जी भक्ती आहे ती. बरोबर आहे की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. हा, महादेव सर, बरोबर आहे की नाही? राइट. सो उसका कोई गारंटी नहीं है, लेकिन जो भगवान की भक्ती उसका गॅरंटी आहे. कैसे भाई? कारण मागच्या एका अध्यायामध्ये आपण शिकलो होतो, 10व्या अध्यायामध्ये, काय की कसाही असला, तुम्ही किती चुका करा, तुम्ही किती मिस्टेक करा, तुम्ही किती प्रॉब्लेम मध्ये असू द्या, त्याच्याजवळ जाऊन फक्त हात जोडा, तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायला तयारच आहे. पूरी दुनिया आपको नहीं बोल देगी, लेकिन वो आपको एक्सेप्ट करने को रेडी है, अगर आप झुक जाएंगे, अगर आप सरेंडर कर देंगे तो. बाकी एक चुकी करा बरं घरात जरा, बघा बरं ऍक्सेप्ट होते का? एखादं लोन करा मोठं, 20, 25, 50 लाखाचं, आणि सांगून द्या की चुकी झाली माझ्याकडून, होते का ऍक्सेप्ट? बरं का, बघा बरं घरी. ओके, नहीं होत ना. कहने की बात यह है की भगवान के पास हर चीज ऍक्सेप्टेबल आहे. तर त्याच्यावर प्रेम करतो का आपण? तर हा अध्याय, स्पेशली 12वा अध्याय, आपल्याला हे सांगतो की देव समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एकच आहे, आणि ते आहे भक्ती. काय आहे? भक्ती आहे. सो अर्जुन पुढचा प्रश्न विचारतात कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. तर देवाला कसं साधावं, देवापर्यंत कसं पोहोचावं? भगवान कैसे पोहोचू मैं? रूप असलेला देव म्हणजे सगुण आहे, आणि जो निराकार आहे तो निर्गुण आहे. खूप डीप प्रश्न आहे हा. आजही लोक विचारतात की मूर्तीची पूजा करावी का, ध्यान करावं का? आणि कृष्णाचं फार सिंपल उत्तर आहे त्याच्यावर, क्लॅरिटीसाठी फार सिंपल उत्तर, कदाचित आपल्यालाही खूप जास्त हेल्प करेल, आणि ते काय आहे? दोन्ही मार्ग योग्य आहेत, तुमची श्रद्धा कुठे आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. फिर कुछ लोग कहेंगे सर मंदिर में जाना चाहिए क्या, फिर घर पे ही पूजा करूं मैं? बोथ द थिंग्स आर राइट. आपकी श्रद्धा कहाँ पे है? म्हणून तुम्ही सांगतो नेहमी की तुम्ही किती माळा जपता, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही कशा त्या जपता हे फार महत्वाचं आहे. कुछ लोगों को गलत भी लगता है, लेकिन सच में लक्ष आहे का आपलं, तर आहे ते ठीक. नाही का? मग काय फायदा? तुम्ही 11 माळी रोज करता आणि तुमचं लक्ष सगळं चालू असते घरात. फायदा नाही. उससे एक ही करो ना भैया, एकच करा. त्याने कुठं म्हटलं तुम्हाला 11 करा म्हणून? हे तुम्हाला कोणीतरी XYZ माणसाने सांगितलं की 11 माळी करा म्हणून. कोणी? माणसानी. देवाने नाही सांगितलं तुम्हाला. यू अंडरस्टँड? म्हणजे आपल्याला, तुम्हाला म्हणजे आपल्याला, असं म्हणायचं आहे मला. सो दोन्ही मार्ग योग्य आहेत. सगुण रूप म्हणजे, सगुण म्हणजे काय की ज्याला रूप आहे, तो मार्ग सोपा आहे. मूर्ती दिसली, तुम्ही हात जोडू शकता, सगुण आहे ना, तुमच्या समोर दिसत आहे काहीतरी, म्हणजे मूर्ती दिसली, हात जोडले तुम्ही, सगुण मार्ग. कारण त्या ठिकाणी कसं आहे की आपण भावनिक आहोत, इमोशनल माणसं आहोत आपण. तर आपल्याला कनेक्ट व्हायला काहीतरी पाहिजे, है ना. मी जर म्हटलं की डोळे बंद करा आणि हुंग शा जू, बघा बरं हुंग शा जू दिसतो का तुम्हाला? तुम्हाला कोण आहे, सर हा हुंग शा जू कोण आहे? काही दिसत नाही मला.
आता मी म्हणतो डोळे बंद करा, बघा बरं तुम्हाला अमिताभ बच्चन दिसतो का, सचिन तेंडुलकर दिसतो का, तर लगेच तुम्ही म्हणा हो हो दिसला दिसला दिसला. कारण माणसाला आहे ना कनेक्ट व्हायला काहीतरी पाहिजे असते. म्हणून मूर्तीचं रूप तयार केलेलं आहे, त्याला म्हणतात सगुण रूप. गरज वाटली तर लिहून घ्या डायरीत, काय म्हणतात त्याला, सगुण रूप. तर मूर्ती का बरं बनवली, कारण की त्या माणसाला असं वाटलं पाहिजे की हा देव आहे माझ्या समोर आणि कुठेतरी कनेक्ट झाला पाहिजे तो. त्याच्यासाठी मूर्ती आहे सगुण. कारण ते भक्ती एक रिलेशन आहे, नातं आहे. ओके. बाकी आप दिल में भगवान का नाम लो, दैट्स ऑल, वो भी काफी है, लेकिन वो दिल से लो. भक्ती म्हणजे काय आहे मग? तर भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, फक्त मंत्र मंत्र उच्चारण नाही, फक्त हे नाही आहे. पूजा भक्ती म्हणजे मंत्र, हे भक्त हे नाही आहे. दॅट इज समथिंग बियॉन्ड दॅट. भक्ती म्हणजे आहे प्रेम, भक्ती म्हणजे आहे विश्वास, भक्ती म्हणजे आहे समर्पण. आज आपली भक्ती कशी आहे? शब्दाकडे लक्ष द्या बरं का माझ्या. आज आपली भक्ती कशी आहे? आपल्याला बरं वाटलं तर भक्ती आहे, नाही वाटलं तर राईट. उदाहरण, आई आपल्या मुलावर जशी प्रेम करते, दॅट इज द भक्ती. काही मागते का? नाही. काही कंडिशन आहे का तिची? नाही. तसं नातं आपलं देवाशी असलं पाहिजे. तू आहेस हेच मला पुरेसं आहे. नहीं तो फिर रोज मंदिर जाके भगवान मुझे ये दे दो, भगवान मुझे वो दे दो, अरे भगवान ये बाकी रह गया, अरे भगवान वो पिछली बार का वो नहीं मिला था, लास्ट टाइम आपको वो बोला था, अरे भगवान वो नारियल चढ़ाया था उसका कुछ आया. हा व्यवहार आहे. ओके. इट इज काय, इट इज व्हॉट, इट इज द बिझनेस, इट इज द व्यवहार. हा व्यवहार चालू आहे आपला, राईट. माहिती आहे आपल्याला. सो मग आता सिम्पल काय आहे, प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना, बऱ्याच लोकांना प्रार्थना म्हणजे माहिती. किती लोकांना माहिती आहे प्रार्थना म्हणजे काय? मी सांगितलं होतं 1-2 सेशनमध्ये. हाऊ मेनी पीपल नो व्हॉट इज प्रार्थना? टाईप मी इन द चॅट बॉक्स. बघू द्या किती लोकांना माहिती आहे प्रार्थना. बघू द्या लोक आहेत की झोपलेले आहेत. प्रार्थना किती किती लोकांना माहिती आहे? हाऊ मेनी पीपल नो द प्रार्थना? माहित नाही? बरं बरं ठीक आहे, लिहून घ्या आज प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे हे नाही की तुम्ही काय मागता देवाला. प्रार्थना म्हणजे काय आहे माहिती आहे? प्रार्थना म्हणजे उसने जो भी आपको दिया है त्याच्या प्रती थँक्यू म्हणणे म्हणजे प्रार्थना आहे. मंदिरात जाऊन काय करायचं असते? हे ईश्वरा, जे काय आयुष्य तू दिलेलं आहे, जे काही घर संसार परिवार तू दिलेला आहे, जे काही पैसा तू दिलेला आहे, जे काही पद प्रतिष्ठा तू दिलेली आहे, जो काही मान सन्मान दिलेला आहे, त्याच्यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू, ही आहे प्रार्थना. भगवान को थैंक यू कहना उस चीज के लिए जो उसने आपको दिया है, दैट इज द प्रार्थना माय डियर फ्रेंड्स. वो है प्रार्थना. प्रार्थना कुछ लोग कैसे करते हैं, यू नो दैट राइट. ओके. सो आई जशी मुलावर प्रेम करते, अगदी त्याचप्रमाणे देवासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी देव असला पाहिजे. तू आहेस हेच मला काय आहे, पुरेसा आहे. माझा आवाज क्लिअर आहे ना, की दुसरा माईक लावू? इज माय वॉइस क्लियर एवरीबॉडी? चैट बॉक्स में बता दो मुझे थोड़ा सा. तू आहेस हेच माझ्यासाठी काय आहे, पुरेसा आहे. येतोय आवाज? हां. थँक्यू जी. असं कोण म्हणत आहे? भगवान श्रीकृष्ण सांगत आहे की भक्ती म्हणजे काय. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण एकच असं पूर्ण, एकच देव असा आहे की तो फार प्रॅक्टिकल देव आहे. गीताच का बरं वाचल्या जाते तुम्हाला सांगा बरं? आज गीता अख्ख्या 100 अँड मोर दॅन 100 अँड कंट्रीमध्ये गीता वाचल्या जाते. 100 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये. आणि गीतेला धर्मग्रंथ नाही म्हटलेलं, लक्षात ठेवा. गीतेला प्रॅक्टिकल ग्रंथ म्हटलेलं आहे. प्रॅक्टिकल आहे गीता. कोणत्याही धर्माचा व्यक्ती वाचू शकतो आणि वाचतात लोक. कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच अशा आहेत की ते प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाला प्रॅक्टिकल देव म्हटलेलं आहे. प्रॅक्टिकल काय म्हटलेलं तुम्हाला माहित आहे? किती लोकांना माहित आहे प्रॅक्टिकल काय म्हटलेलं आहे? सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा सुदामासोबत बसले ना, तेव्हा ते त्याच्यासारखे झाले. त्यांना काहीच गर्व नाही की मी एका राज्याचा राजा आहे,
की मी कुठं बसलं पाहिजे, की मी काय केलं पाहिजे, काही घेणं देणं नाही. जिधर जगह मिले उधर बैठ गए, जो मिला उससे बात कर लिया और वैसा है. इसीलिए त्याला म्हटलेलं आहे प्रॅक्टिकल देव म्हटलेलं आहे. अर्जुनाच्या सोबत अर्जुनाला लढायला जायचं होतं का, ठीक आहे रथ चालवावं लागतं का, चालवतो मी रथ. नाही तर एखाद्या राजाने काय, मी तर राजा आहे, मी कशाला चालवू तुझा रथ, घे कोणाला तरी तू ठेव. त्याचे सारथी झाले ते कोणाचे, अर्जुनाचे. राईट. सो एक खूप सुंदर वाक्य आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, की इतने बड़े बनो, इतने बड़े बनो कि जब आप खड़े हो जाए तो कोई बैठा ना रहे. आप खड़े हो जाए तो कोई बैठा ना रहे. और इतने बड़े बनो कि आप किसी के भी साथ बैठो तो उसको ये ना लगे की मैं बहुत छोटा हूं. त्याला हे फीलच नाही झालं पाहिजे की तुम्ही मोठे आहात. हाऊ ब्युटिफुल इज दॅट. आणि आज जग कुठे चाललंय माहितीये तुम्हाला? लास्ट 10 मिनिट्स 5 मिनिट्स ओके. आज जग कुठं आहे की मैं मेरा क्या यू नो दॅट, आय एम डू दिस दॅट. ओके. सो कृष्णाला खूप प्रॅक्टिकल देव म्हटलेला आहे. ते म्हणतात की जर तू मला सतत आठवू शकत नाहीस, म्हणजे 24 तास जर का तू मला आठवू शकत नाहीस, तर तू काय कर. स्टेप नंबर 1, तू माझा विचार कर. हे आपल्यासाठी आहे बरं का, हे फक्त अर्जुनासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी पण आहे, लिहून घ्या. स्टेप नंबर 1, तू फक्त माझा विचार कर. नाही जमत तुला, नाही जमलं तर स्टेप नंबर 2, तू माझ्यासाठी काम कर. काहीतरी काम कर, समाजसेवा कर, काहीतरी डोनेशन कर, काहीतरी कोणाची तरी हेल्प कर. हे पण ईश्वराचंच काम आहे. आता हे फ्री सेशन चालू आहे, हे काय आहे? ईश्वराचं काम आहे. आता 28 दिवस फ्री सेशन होणार आहे उद्यापासून, हे काय आहे? ईश्वराचं काम आहे. किसको मालूम है भैया कौन आएगा, कौन हमारे प्रोग्राम लेगा, किसी को मालूम नहीं कुछ. हजारों लाखों रुपए हमने खर्चा कर दिए ऐड के ऊपर. भगवान का काम है, ठीक है, आ जाएंगे अपने आप. तो भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, पहिली गोष्ट तर माझा विचार कर. नाही जमत का तुला, काही हरकत नाही, माझ्यासाठी काम कर. तेही नाही जमत का तुला, मग एक काम कर, कर्माचं जे फळ आहे ते सोडून दे. म्हणजे जो भी तू कर्म कर रहा है उसके बारे में सोच मत की अभी मैंने 28 दिवसाचा मी क्लास घेतला तर मग आता मला काहीतरी मिळालं पाहिजे. छोड दे उसको अभी. हे 3 पैकी कोणती पण एक गोष्ट जर तू केली तर तू माझ्या जवळ आहेस. ते जे द्यायचं तुला आणि जे मिळवायचं ते तर मिळणारच आहे, प्रश्नच नाही. असं स्टेप बाय स्टेप कृष्ण काय करतात, आपल्याला गाईड करत आहेत. कृष्ण सांगतात माझा खरा भक्त कसा असतो, मी तुला सोप्या भाषेत सांगतो. अर्जुनाला म्हणतात माझा खरा भक्त कसा असतो, मी तुला सांगतो, जो द्वेष करत नाही, जो कुणावर राग धरत नाही, जो सर्वांशी मैत्री करतो, जो इगो मध्ये राहत नाही, जो ऍटिट्यूड मध्ये राहत नाही, जो शांत आहे, परिस्थिती बदलली तरी तो डिस्टर्ब होत नाही, जो अपेक्षा ठेवत नाही, मला हे मिळालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, एवढे लोक आलेच पाहिजे, एवढे लोकांनी ऐकलंच पाहिजे, जो फॉरगिव करतो, भूल जाता है, माफ कर देता है कि ठीक है भैया गलती होती है हर किसी से, छोड़ो, मनात काही ठेवत नाही, जो मनात काही ठेवत नाही, जो संतुलित आहे, बॅलेन्स, जो संतुलित आहे, कसा आहे, बॅलेन्स आहे. यश आणि अपयश दोन्ही ठिकाणी तो कसा आहे, स्टेबल आहे. यशामध्ये पण स्टेबल आहे, अपयशामध्ये पण स्टेबल आहे. त्याला माहित आहे की यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचा काय आहे, भाग आहे. तो संतुलित आहे. विचार करा, आपण असं आहोत का हो? आणि बरं आपल्याला असं व्हायचं असेल तर काय करावं लागेल? हा सेल्फ चेक मुवमेंट आहे आपल्यासाठी. बघा काय काय सांगितलं, एकदा पुन्हा रिपीट करतो. जो द्वेष करत नाही, म्हणजे तो कुणाचाच राग करत नाही, जो मैत्रीपूर्ण आहे, जो प्रत्येकाशी मैत्री करतो, जो शांत आहे, जो अपेक्षा ठेवत नाही, जो फॉरगिव्ह करतो, जो माफ करतो, आणि जो बॅलेन्स आहे. असं जर तुम्ही असाल तर तुम्ही माझे भक्त आहात, असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. एक छोटीशी स्टोरी इथं भगवान तेव्हा सांगतात, ट्रू डिवोशनची स्टोरी, की एक गरीब माणूस एका गावात राहायचा आणि तो रोज देवाला एक फूल अर्पण करायचा, एकच फूल नेऊन त्याला द्यायचं देवाला. आणि लोक त्याला बघून हसायचे की हे काय, एक फूल घेऊन आला तू, हा आम्ही बघ किती मोठे पेढे आणले, एवढा मोठा हार आणला, हे केलं ते केलं, तू एक फूल घेऊन येतो, तू काय एक फूल घेऊन येतो.
पण त्याचं मन हे कसं होतं, प्युअर होतं. आणि त्या प्युअर मनाने, त्या मोकळ्या मनाने, त्या शुद्ध मनाने तो ते फूल अर्पण करायचा. तर तेव्हा भगवान एक दिवस त्याच्याशी बोलले आणि त्याने देवाला हात जोडून म्हटलं, की "देवा, सगळे लोकं माझ्याकडे बघून हसतात. सर्व मला म्हणतात, की तू एकच फूल आणतो. आम्ही एवढे मोठे-मोठे पेढे, एवढं पंचपक्वान्न आणतो आणि देवा खरंच मी काय करू? माझी तर परिस्थितीच नाही आहे." तर देव त्याला म्हणतात, की "तुझं हे फूल जे आहे, हे फूल नाही आहे. मला त्या फुलाशी काही घेणं-देणं नाही. मला त्या प्रेमाशी घेणं-देणं आहे, ज्या प्रेमाने तू ते फूल आणतो." वॉव! व्हॉट इस द सेंटेन्स. सो एक बात याद रखना मेरे तरफ से. माझ्याकडून ॲडिशन करून देतो तुम्हाला आज. खूप जबरदस्त ॲडिशन आहे. मी माझ्या लाईफमध्ये फार या गोष्टीला आधीपासून पाळत आहे. जवळपास 15-20 वर्षापासून. कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त. पण तुम्हाला आज सांगतो. याच्या आधी कधी सांगितलं नसेल. आणि इट्स अ गुड मूव्हमेंट, की आज सांगतो. म्हणून मी म्हणतो, की सेशन मिस नका करू. एक सेंटेन्स, वन सेंटेन्स कॅन चेंज युअर लाईफ. आज से एक चीज ध्यान में रखना. कोणीही व्यक्ती तुमच्यासाठी काहीही गिफ्ट आणेल, काहीही किती छोटं असू द्या आणि किती मोठं असू द्या, त्याला प्रेमाने ॲक्सेप्ट करा. कारण हे महत्वाचं नाही आहे, की त्याने काय गिफ्ट आणलं. यार दुनिया इधर ही जा रही है, मैं आपको बोलता हूँ. पण तुम्हाला सांगतो, दुनिया इधर जा रही है ना, तो सब बेवकूफ है. आप इधर जाओ. कारण इकडे जाणारे लोक कमी आहे. मग तुम्ही म्हणता कॉम्पिटिशन, काही नाही आहे कॉम्पिटिशन. इकडे कोणी आहेच नाही. तुम्हाला सांगतो मी, सगळे इकडेच आहे. आज कोणाचा बर्थडे असू द्या, हा, एखाद्याचा बर्थडे असू द्या. काय करतो तो व्यक्ती तुम्हालाही माहित आहे. काय करतो? हे स्टेटसवर स्टेटस, एक स्टेटस, दोन स्टेटस, 10 स्टेटस, 15 स्टेटस. यांनी हे दिलं, महादेव सरांनी हे पाठवलं मला, मला धमक्याने ते पाठवलं, मला टमक्याने ते पाठवलं. याचा अर्थ हे कशासाठी असते? कशासाठी असते हे? खरं विचारा स्वतःच्या मनाला, कशासाठी असते हे? की हे अजून 4 लोकांनी पाहिले पाहिजे आणि त्यांनाही वाटलं पाहिजे, की अरे मी काही दिलं नाही. याच्यासाठी असते हे. अरे क्या यार, कौन सी जिंदगी जी रहे भाई हम. हा, जे दिलं त्याला स्वीकार करून, जे दिलं त्याला स्वीकार करून, प्रेमाने स्वीकार करायचा त्या गोष्टीला. त्या गिफ्टची व्हॅल्यू नाही आहे दादा. व्हॅल्यू आहे त्याच्या मागच्या प्रेमाची. एक मूवी आहे चुपके चुपके नावाचा. शाहिद कपूर आहे त्याच्यामध्ये आणि राजपाल यादव आहे. त्याचा एक लास्ट सीन आहे, लास्ट सीन. म्हणून मी म्हणतो, की मूव्ही बघणं जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर ग्रँड मास्टर व्हा तुम्ही. मग शिकवतो मी तुम्हाला, की मूव्ही कसा बघायचा. ग्रँड मास्टरमध्ये एक सेशन आहे. त्या सेशनमध्ये एका गाण्याचा अर्थ सांगतो आम्ही. तर ते आपलं आयडिओलॉजी, आपली जे हे आहे, म्हणजे काय म्हणू अप्रोच, तो बदलतो. तर त्या मूव्हीमध्ये एक सीन आहे शेवटी, की त्या शाहिद कपूरचं लग्न होते त्या पर्टिक्युलर हिरोईन सोबत, जे काही असेल ॲक्ट्रेस तिच्यासोबत. आणि हा गरीब असतो, त्याच्या हातात याच्याकडे एक छोटीशी, थोडेसे पैसे असतात राजपाल यादवकडे, तर तो एक छोटीशी अंगठी बनवतो. आणि तो म्हणतो, "ये रख लो मेरे तरफ से, अभी मेरे पास इतना ही पैसा है. तुम्हारे हाथ में तो ये नहीं बैठेंगी, तो अपने बच्चे को पहना देना. इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू आर गिविंग. इट इज इम्पॉर्टंट बाय विथ इंटेंशन यू आर गिविंग." ये बात लिख के रखना अपनी डायरी में. याच्या पुढे कोणी गिफ्ट देईल ना, तर त्याचे कंपॅरिझन नका करू यार. इतना भी बदल कर लिया, एवढाही बदल जर केला ना आपण लाईफमध्ये, बहुत कुछ कर लिया हमने, बहुत कुछ कर लिया. गिफ्ट गिफ्ट होता है, दॅट्स ऑल, बस. त्याच्या मागचं प्रेम बघायचं, गिफ्ट नाही बघायचं. ठीक आहे जी. सो भक्ती ही वस्तूमध्ये नाही आहे, ते भावनेत आहे. प्यार जो है वो वस्तू में नहीं है. किती लाखाचा नेकलेस घेतला, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. एक 10 रुपयाचा, 20 रुपयाचा गजरा जरी आणला, दॅट इज बहुत कुछ है वो, है ना. सो यही समजना है हमें. ठीक आहे. सो डेली लाईफमध्ये कसं कनेक्शन यायचं, आजच्या जीवनात भक्ती कशी करायची, लास्ट पॉइंट आहे आजचा. आणि मग आपण थांबू. काम करताना ऑनेस्टी, जे काही काम आपण करत असू, जे काही काम, स्वतःचं काम, दुसऱ्याचं काम, तिथे इमानदारीने ते काम करणं म्हणजे भक्ती आहे. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे भक्ती आहे. काही लोकांचे आई वडील असतील, काही लोकांचे नसतील. सासू सासऱ्यांची सेवा करणं हे सुद्धा भक्तीच आहे. ते सुद्धा आपले आई वडीलच आहेत.
नाही तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हटलं आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची तर सांगितलंच नाही तुम्ही. बोथ आर वन. ओके. वो भी किसी ना किसी के माँ बाप है ना मेरे भाई. येस नो. कुणाला मदत करणे ते सुद्धा एक भक्तीचा भाग आहे. सो भक्ती ही मंदिरापुरती नाही आहे मित्रांनो, ती जीवनात आणली पाहिजे आपण आता. आणि 12व्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो? 12व्या अध्यायामध्ये आपण शिकलो की भक्ती इज इक्वल टू प्रेम अँड विश्वास. प्रेम आणि विश्वास जिथे आहे तिथे भक्ती आहे. सगुण जो मार्ग आहे, जिथे तुम्हाला ईश्वर दिसत आहे मूर्ती रूपात, फोटोच्या रूपात, तिथे कनेक्ट होणं फार सोपं आहे. म्हणून आपण सगुण मार्ग वापरतो. स्टेप बाय स्टेप साधना कशी करायची आणि हळूहळू कसं पोहोचायचं तिथपर्यंत, त्याची सुरुवात आपण ऑलरेडी केलेली आहे. 12 अध्याय झालेले आहे आपले. अजून आपले 6 अध्याय होतील. आता प्रत्येक रविवारी 2-2 अध्याय घेऊ आपण. सो खरा भक्त शांत, प्रेमळ आणि स्थिर असतो. आणि भक्ती म्हणजेच जीवनाची एक पद्धत आहे. सो देवाला मोठ्या गोष्टी नाही पाहिजे आहेत. देवाला मोठ्या गोष्टी नाही पाहिजे. त्याला पाहिजे आहे तुमचं खरं मन, आपकी सच्चाई, आपका यू नो राइट इंटेंशन. सो नाउ एव्हरीबडी लेट्स डू वन छोटीशी ॲक्टिव्हिटी टुगेदर. डोळे बंद करायचे आहेत. क्लोज युअर आईज एव्हरीबडी. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. तुम्ही जसं कोणावर तरी प्रेम करता, त्या व्यक्तीला तुम्ही आठवता, तो व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येतो. तसंच आता आपलं आराध्य दैवत जे आहे, आपलं देव जो आहे, आपला ईश्वर जे कोणीही असेल असं नाही. हर चीज एक ही जगह पे जाती है. सो उसको, त्या देवाला आठवा एका सेकंदासाठी. आणि त्याला काहीच मागू नका आज. त्याला फक्त डोळ्यासमोर आणा, दोन्ही हात जोडा आणि दोन्ही हात जोडून त्याला फक्त थँक म्हणा. त्याला फक्त बघा आणि त्याला म्हणा थँक सो मच. जे काही तू दिलंय बाबा, दॅट इज इनफ. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. थँक एवढं म्हणा. म्हणा, धन्यवाद म्हणा. अँड स्लोली स्लोली परत यायचं आहे आपल्याला. वेलकम एव्हरीबॉडी. हळूहळू डोळे उघडा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. आजचं सेशन तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय होप, अशी आशा करतो की तुम्हाला आजच्या सेशनमध्ये भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या असतील नवीन. आणि आजचं सेशन, आज अक्षय तृतीया आहे. सो आज तसंच दिवस फार हायली एनर्जेटिक आहे. सो आजच्या दिवसात काही चांगली कामं कारण आजच्या दिवसाची एनर्जी जी आहे ती फार हाय एनर्जी आहे. सो त्याचं तुम्हाला बेनिफिट झालं पाहिजे. ओके. सो काही इंटेन्शन लिहा आज, काही गोल ठरवा आज, काय करायचं आहे ते ठरवा आज. ओके. सो दॅट विल डेफिनेटली हेल्प यू आउट. ठीक आहे. आणि सत्संगच्या रेकॉर्डिंग्स आपण सगळ्या रेकॉर्डिंग्स देणार आहोत. जर का कुणाला रेकॉर्डिंग्स पाहिजे असतील, सगळ्या 18च्या 18 अध्यायाच्या रेकॉर्डिंग पाहिजे असतील, तर या नंबरवर तुम्ही काय करू शकता, एक मेसेज करू शकता की सत्संगच्या रेकॉर्डिंग जर कुणाला पाहिजे असतील तर, 1-2 रेकॉर्डिंग पाहिजे असतील तर, किंवा सगळ्या रेकॉर्डिंग जर पाहिजे असतील तर 18च्या 18 रेकॉर्डिंग्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे जेव्हा संपतील अध्याय तेव्हा. ओके. पण लाईव्ह अटेंड करा, कारण लाईव्ह मध्ये एनर्जीचा खूप मोठा फरक पडतो. आणि जे लोक तुमच्या ग्रुपमध्ये आहात, तुम्ही ज्या कुठल्या ग्रुपमध्ये आहात, तिथे सुद्धा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा की सत्संगमधून तुम्हाला काय बेनिफिट होत आहे, काय फायदा होत आहे, जेणेकरून तुमच्या सोबतचे जे लोक आहेत जे जॉईन करत नाहीत, ते सुद्धा जॉईन करायला सुरुवात करतील. ठीक आहे. तुम्हाला काही रिव्ह्यू द्यायचा असेल तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये द्या. जो रिव्ह्यू आम्ही इंस्टाग्रामला किंवा कुठेतरी टाकू, तिथून सुद्धा काही लोक येतील. ओके. आणि प्रत्येक रविवारी जेव्हा तुम्ही सेशन जॉईन करता, त्यावेळी ऍटलीस्ट 2-3 लोकांना ते लिंक शेअर करा. कोणालाही शेअर केली चालते. इट इज फ्री फॉर एव्हरीबडी. so that people can come and people can learn and people can understand ki what is the real Gita. Okay. Thank you so much for joining today. Love you all. Take care and God bless you. Dhanyawad. Thank you. Thank you so much. Thank you so much.